Today we are going to solve Bookkeeping and Accountancy's 12th standard, second chapter, Not for Profit Concern, sum number 4 and page number 116, Satara Sports Club. Prepare only income and expenditure account. Following is the receipts and payment account for Satara Sports Club, Satara. Prepare income and expenditure account for the year ending 31st March 2019. Receipts and payment account for the year ending 31st March 2019. Debit side, receipts. Two balance brought down, cash in hand, cash at bank. Then two subscription. Subscription for 3 years is given to you. 2017-18, 4,000, 2018-19, 44,500, 2019-20, 3,500, total 52,000. To entrance fees 8,000, to donations for building fund 70,000, to interest 600, to sale of furniture 4,500, and the book value of that furniture is rupees 8,000. Payment side by salaries 5,000, by rent including 2,000 for 17-18. याला आपण स्टार मार्किंग करणार आहोत. अमाउंट आहे 5,000. By electricity charges 1,450, by fixed deposits 60,000, by printing and stationery 750, by general expenses bracket मध्ये दिले including rupees 500 paid for next year. स्टार मार्किंग करायचे 5,500. By sports material purchased 40,000, by balance carried down, cash in hand, cash at bank, total 1,51,600. इथं ज्याला ज्याला ब्रॅकेट मध्ये आहे त्याला त्याला आपण स्टार मार्किंग केलेलं आहे. ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर इज रुपीज 4,500. सबस्क्रिप्शनला स्टार मार्किंग करायची आहे 2018-19 च्या, कारण की आमचं अकाउंटिंग इयर असणार आहे 1st एप्रिल 2018 to 31st मार्च 2019. त्याच्यामुळे आपण सबस्क्रिप्शनचं पण पोस्टिंग करताना 2018-19चं जे सबस्क्रिप्शन आहे 44,500 ते घेणार आहोत. आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाउंटेड रुपीज 1,000. रेंटला स्टार मार्किंग करायचे. एंट्रन्स फीज आर टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. एंट्रन्स फी जी आहे ती रेव्हेन्यू इन्कम म्हणून कन्सिडर करणार आहे. त्याच्यामुळे पोस्टिंग करताना आपण सगळीच्या सगळी अमाउंट एंट्रन्स फीची इन्कम साइडला दाखवणार आहोत. नेक्स्ट, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल as on 1st April 2018 rupees 6,000 and on 31st March 2019 rupees 14,000. म्हणजे इथं 1st एप्रिलचा जो स्टॉक दिलेला आहे तो आहे 6,000. तो ओपनिंग स्टॉक असणार आहे आणि क्लोजिंग स्टॉक पण तुम्हाला दिलेला आहे 14,000. आणि आपल्या सम मध्ये बाय स्पोर्ट्स मटेरियल परचेस म्हणजे ते स्पोर्ट्स मटेरियलचं परचेस दिलेलं आहे. जेव्हा अशी ऍडजस्टमेंट असते त्यावेळेस मटेरियल कन्झ्युम्ड हे तुम्हाला विचारलेलं असतं. त्यामुळे ते त्याचे पोस्टिंग करताना कसं करायचं असतं, एक्सपेंडिचर साइडला येईल टू स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम अंडरलाईन करायचंय त्याला आणि त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक घ्यायचा आहे त्याचा जो की आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आहे 6,000. ऍड परचेसेस, त्याच्यामध्ये परचेसेस ऍड करायचे. जी अमाऊंट येईल त्याच्यामधून क्लोजिंग स्टॉक हा लेस करायचा असतो. अशा पद्धतीने आपल्याला मटेरियल कन्झ्युम हे मिळतं. First, we're going to draw the income and expenditure account. So here, मी काय काय लिहिलंय बघा. In the books of Satara Sports Club, Satara, income and expenditure account for the year ended 31st March 2019. म्हणजे आमचं अकाउंटिंग इयर असणार आहे 1st एप्रिल 2018 to 31st March 2019. Then इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असं जरी म्हणत असलो तरी सुद्धा ते नॉमिनल अकाउंट आहे. सो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. म्हणजे इथं डेबिट साइडला आम्ही एक्सपेंडिचर लिहिणार आहोत आणि क्रेडिट साइडला आम्ही इन्कम लिहिणार आहोत आणि मग त्यानुसार त्याचं पोस्टिंग करणार आहोत. इथं आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट विचारलेलं आहे म्हणून आपण फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचरचे जे जे एलिमेंट्स आहेत त्याचं पोस्टिंग करणार आहोत. तर पहिला एलिमेंट आहे रिसिप्ट साइड आपण पोस्टिंग करूया. रिसिप्टची जी बाजू असते ती आमची इन्कम साइडला येणार आहे. इथं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे आपण घेणार नाही आहोत. डायरेक्टली टू सबस्क्रिप्शन
टू सबस्क्रिप्शन मध्ये सुद्धा 3 कॉलम आहेत 2017, 18, 18, 19 आणि 19, 20. आपलं अकाउंटिंग इयर जे आहे ते 18, 19 आहे, म्हणून ती अमाऊंट आम्ही सबस्क्रिप्शनची घेणार आहोत. इथे इन्कमला लिहिणार आहोत. इथं रिसिप्टला दिसतंय टू सबस्क्रिप्शन, आम्ही म्हणणार आहोत बाय सबस्क्रिप्शन आणि इन्कमला येणार आहे. इन्कम साइडला बाय सबस्क्रिप्शन लिहिणार आहे. 18, 19 ची जी अमाऊंट आहे ती आम्ही इथे लिहिणार आहोत 24,500. त्याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून ते आम्ही इयर कॉलमला घेणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू एंट्रन्स फीज. टू एंट्रन्स फी ला ऍडजस्टमेंट आहे, पण ती ऍडजस्टमेंट अशी आहे की एंट्रन्स फीज आर टू बी ट्रीटेड ऍज रेव्हेन्यू इन्कम, म्हणून ते रेव्हेन्यू इन्कम म्हणून घेणार आहोत आपण. म्हणून ते इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साइडला दिसणार आहे बाय एंट्रन्स फीज. अमाऊंट आहे 8,000 रुपीज. देन नेक्स्ट बाय डोनेशन्स फॉर बिल्डिंग फंड, तो लायबिलिटीला एलिमेंट जाणार आहे, त्याच्यामुळे ते आपण घेणार नाही आहोत. नंतर बाय इंटरेस्ट येईल, म्हणजे इथे दिलेलं आहे रिसिप्ट साइडला टू इंटरेस्ट होणार बाय इंटरेस्ट. ऍडजस्टमेंट नाहीये, आउटर कॉलमला जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू सेल ऑफ फर्निचर, बुक व्हॅल्यू ₹8,000 आणि ती सेल कितीला केलेली आहे 4,500 ला, म्हणजे कॉस्ट प्राइस पेक्षा सेलिंग प्राइस ही कमी आहे, म्हणजे आम्हाला इथे काय झालेलं असणार आहे, लॉस झालेला असणार आहे. म्हणजे 8,000ची वस्तू आम्ही 4,500 ला विकलेली आहे. सो इन दॅट ट्रान्झॅक्शन देअर इज अ लॉस, आम्हाला तोटा झालेला आहे. सो तो लॉस झालेला असणार आहे, तो आमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साइडला जाणार आहे, बिकॉज तो आमचा काय लॉस. तर मग आम्ही त्याची अमाऊंट लिहिणार आहोत एक्सपेंडिचरला टू लॉस ऑन फर्निचर, टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. म्हणजे 8,000 मधून 4,500 लेस केलं की आमचं 3,500 चा काय झालेला आहे, तर लॉस झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आम्ही पेमेंट साइड पोस्ट करणार आहोत. तर बाय सॅलरीजचं काय होणार आहे आता, टू सॅलरीज. ऍडजस्टमेंट नाहीये, आउटर कॉलमला जाणार आहे 5,000. देन बाय रेंटचं होईल टू रेंट, रेंटला ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला ती अमाऊंट राहणार आहे 5,000 रुपीज. त्याच्यामध्ये ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे 2,000 इज फॉर 17, 18, म्हणजे 2,000 जी अमाऊंट आहे ती आमची लास्ट इयरची आहे, म्हणून ती आम्ही काय करणार आहोत, लेस करणार आहोत. लेस करून इनर कॉलमलाच ठेवणार आहोत, कारण की अजून एक ऍडजस्टमेंट आहे त्याला. नेक्स्ट बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस होणार आहे आता टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस. ऍडजस्टमेंट नाहीये, आउटर कॉलमला जाईल 1,450. देन नेक्स्ट बाय फिक्स डिपॉझिट्स, ते जाईल असेटला, आपण इथं बॅलन्स शीट नाही करणार आहोत. देन नेक्स्ट बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी, बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरीचं इथं होईल टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 750, आउटरला जाईल, ऍडजस्टमेंट नाही. बाय जनरल एक्सपेन्सेस आमचं होणार आहे टू जनरल एक्सपेन्सेस आणि अमाऊंट आहे 5,500. पण इथे याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला घेतलंय, ब्रॅकेट मध्ये लिहिलंय इन्क्लुडिंग 500 पेड फॉर नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयर साठी 500 रुपीज आहेत त्यातले, म्हणजे करंट इयर साठी किती असणार आहे 5,500 लेस 500, अमाऊंट जाईल 5,000. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बाय स्पोर्ट्स मटेरियल परचेस. इथं तुम्हाला स्पोर्ट्स मटेरियलची परचेसची अमाऊंट दिलेली आहे. ऍडजस्टमेंट मध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. आपण ऍडजस्टमेंट मध्ये ह्याचं पोस्टिंग करूयात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बाय बॅलन्स कॅरेड डाऊन, कॅश इन हँड, कॅश ऍट बँक. आता इथे आपला त्याचा काही संबंध नाही, इथे आपण ते घेणार नाही आहोत. आता आपण ऍडजस्टमेंट कडे जाणार आहोत. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ₹4,500, जे आउटस्टँडिंग आहे करंट इयरचं, म्हणून ते आम्ही ऍड करणार आहोत. ऍड आउटस्टँडिंग 4,500. आमची अमाऊंट आउटरला जाईल 49,000. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाऊंटेड ₹1,000. आउटस्टँडिंग आहे म्हटल्यावरती, करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे म्हटल्यावरती ते ऍड होणार, म्हणून आम्ही ते ऍड करणार आहे करंट इयरचं. टोटल करून आउटरला जाईल 4,000 रुपीज.
नेक्स्ट आहे एंट्रन्स फीज आर टू बी ट्रीटेड एज रेव्हेन्यू इन्कम. आपण रेव्हेन्यू म्हणूनच ते कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्स मटेरियल ऑफ stock of sports material on 1st April 2018 6,000 and on 31st March 2019 14,000. म्हणजे 1st एप्रिलचा ओपनिंग स्टॉक आहे आणि 31st मार्च 2019 हा काय क्लोजिंग आहे. आता आपण मटेरियल कन्झ्युम काढणार आहोत. मटेरियल कन्झ्युम कुठे येणार आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला, एक्सपेंडिचरला लिहिणार आहात तुम्ही टू स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम. त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक इथे दिलेला आहे 6,000. जो 1st एप्रिलचा आहे तो ओपनिंग स्टॉक आहे. त्याच्यामध्ये ऍड परचेसेस करणार आहे आपण. पेमेंट साइडला आपल्याला परचेसेस दिसत आहे 40,000. ते आपण ऍड करणार आहोत. ऍड करून इनर कॉलमलाच ठेवणार आहोत 46,000. आणि इथं त्यांनी क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 14,000. सो लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपल्याला ह्याच्यातून लेस करायचा आहे. क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइडला जातो. इथं आपण बॅलन्स शीट करणार नाही आहोत म्हणून फक्त एकच इफेक्ट दिला की आपण इथून लेस केले. लेस क्लोजिंग स्टॉक आणि आउटरला अमाऊंट येईल आता 32,000. म्हणजे इथं आपण मटेरियल कन्झ्युम हे काढण्यासाठी ह्याची अमाऊंट काढण्यासाठी काय केलंय? तो ओपनिंग स्टॉक ऍड परचेसेस लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपण काय केलाय? लेस केलाय आणि मग जी अमाऊंट आमची येणार आहे ती असणार आहे आमची मटेरियल कन्झ्युम्ड. अशा रीतीने आपण हे सम सोडवलेलं आहे. आता आपण त्याच्या डेबिटची आणि क्रेडिटची टोटल करणार आहोत. त्याच्या क्रेडिटची टोटल येते 57,600 आणि डेबिटची टोटल केली असता ती आपल्याला मिळते 51,700. म्हणजे नक्कीच आमची डेबिटची टोटल ही क्रेडिटच्या टोटल पेक्षा कमी आहे. आम्ही अकाउंट क्लोज करणार आहोत 57,600. जे जास्त अमाऊंट आहे त्याला आपण अकाउंट क्लोज करत असतो आणि मग जो बॅलन्स होतो तो इथे जाणार आहे तो म्हणजे डेबिट साइडला तो असणार आहे. मीन्स व्हॉट हिअर द इन्कम हे एक्सपेन्सेस पेक्षा काय जास्त आहे. इन्कम आहे आमचं 57,600 आणि एक्सपेन्सेस आहे 51,700. म्हणजे आमचं इन्कम जास्त आहे. म्हणजे आमचा बॅलन्स जो आहे तो डेबिटला जाणार आहे. त्याला आम्ही सरप्लस म्हणतो. म्हणजे इथे येणार आहे टू सरप्लस दॅट इज एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इथं आता आमची अमाऊंट येणार आहे 57,600 मधून 51,700 लेस केले असता आमची अमाऊंट येईल 5,900. हे आमचं काय झालेलं आहे? सरप्लस आलेलं आहे. ही सरप्लसची अमाऊंट आम्ही कॅपिटल फंड मध्ये ऍड करत असतो. अशा पद्धतीने तुम्हाला सरप्लस काढता येतं. So in this way, today we've solved the income and expenditure account. Thank you.